चला तर मग आज श्लोकसाठी ना वेगळा काहीतरी नाश्ता बनवायला घेतला होता. तर रोज रोज एकच गोष्ट खाऊन तो पण कंटाळतो ना, म्हटलं आज वेगळं काहीतरी त्यासाठी ट्राय करते. सकाळी इथं मस्त 6 तास रवा भिजत घातला होता. तो छान रवा भिजला होता. त्याच्यामध्ये थोडंसं कांदा, कोथिंबीर आणि मिरची घातली होती आणि थोडंसं मीठ घातलं होतं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता. ते सगळं मिक्स करूच तर आमच्या श्लोकनी इथं घासलेली भांडी सगळी इकडे तिकडे फेकून दिली होती. त्याच्यानंतर मस्त असं तव्यावरती तेल सोडून ह्याला तुम्ही डोसे म्हणा नाही तर उत्तप्पा म्हणा छान मस्तपैकी खालून असं खरपूस भाजून घ्यायचं. एकदम छान लागतं ते. आणि आमच्या श्लोकला खाऊ घातलं ना, त्याला इतकं आवडलं ना, मस्त त्याने असं पोटभर खाल्लं. त्याच्यानंतर त्याला खाऊ पिऊ घातलं आणि म्हटलं आता तू खेळ येतं, मी बाकीची राहिलेली कामं उरकून घेते. आता मी बाकीची कामं होऊच तर त्यांनी इथं बाकीचं माझं एक्स्ट्राचं काम जे आहे ना ते वाढून ठेवलं होतं, सगळं राडा करून ठेवलं होता बाहेर. त्याच्यानंतर दुपारचं आहे ना, आता भरपूर ऊन लागतं ना, मस्त म्हणलं थंडगार पेप्सी आणू खायला. आता आम्ही जर पेप्सी खात असताना तर श्लोकला पण खायचं असतं आणि तो इतकं गार असून सुद्धा त्याच्या छोट्याशा दाताने असं चावून बघत होता आणि एकदम छान अशी पेप्सी तो एन्जॉय करत होता. एकदम टकलू ना आमचा इतका भारी दिसत होता. त्याच्यानंतर संध्याकाळी ना मस्त असं जेवणासोबत म्हटलं कोथिंबीरच्या वड्या बनवूया. तर मस्त एका साईडला वड्या बनवायला घेतल्या होत्या. मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.